नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनालायझर लोकनीती. खरं तर हा व्हिडिओ कालच करायला पाहिजे होता, पण काल शक्य झालं नाही, म्हणून आज तुमच्या समोर हा व्हिडिओ ठेवतो आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी शेवटी उसंतवाणी ह्या नावानं जो एक अभंग तुमच्या समोर ठेवत असतो चालू घडामोडीवरचा, गेले 1300 दिवस सलग हा अभंग मी रोज एक ह्या पद्धतीनं लिहितो आहे. 500 जेव्हा हे अभंग लिहिणं पूर्ण झालं, तेव्हा ज्या ठिकाणी पैसाचा खांब आहे नेवासाला, जिथं बसून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्या पैसाच्या खांबाला 500वी उसंतवाणी अर्पण केलेली होती. 900वी उसंतवाणी माझी ग्रामदेवता असलेली इंद्रायणी देवी उमरी म्हणून जे माझं छोटंसं गाव आहे परभणी जवळचं, त्या ठिकाणी अर्पण केलेली होती. 1000वी उसंतवाणी मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांना अंबाजोगाई इथे त्यांची समाधी आहे, त्या ठिकाणी अर्पण केलेली होती. 1100वी उसंतवाणी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या देहूमध्ये जाऊन त्यांच्या पायाशी अर्पण केली. अगदी त्यांचा जो जुना वाडा आहे किंवा जिथं त्यांचा जन्म झाला असं सांगण्यात येतं, त्या ठिकाणी जाऊन ती अर्पण केली. 1200वी उसंतवाणी गोदावरीच्या काठावरती गंगाखेडला संत जनाबाई यांचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. आता ते त्यांचं मूळ गाव, त्या ठिकाणी संत जनाबाईंच्या चरणी 1200वी उसंतवाणी अर्पण केली होती. आणि ही जी 1300वी उसंतवाणी आहे, काल संतश्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या पैठणला जाऊन त्यांचा जो जुना वाडा आहे, त्या जुन्या वाड्यामध्ये त्यांच्या पूजेतली जी विजयी पांडुरंग ती जी मूर्ती आहे, त्या मूर्तीच्याही पायाशी चरणावरती ठेवली. आणि एकनाथ महाराजांचं जे समाधी मंदिर आहे नदीच्या काठावरती अलीकडे, त्याही ठिकाणी जाऊन ती अर्पण केली. रोज एक अशी उसंतवाणी ही लिहिली जाते. बहुतांश वेळा चालू घडामोडींवरती काही ना काहीतरी चुरचुरीत असं भाष्य केलेलं असतं. जसं रोजचं एक व्यंगचित्र आहे त्या पद्धतीनं ही उसंतवाणी असते. राजकीय ज्यांना रस नाही किंवा कुठल्या एका पक्षाची तुम्ही बाजू घेता, मग जे दुखावलेले असतात ज्यांच्यावर टीका म्हणून, त्यांची अशी बोंब असते की तुम्ही कशासाठी या पद्धतीने टीका करता. त्याच्यासाठी म्हणून सांगू इच्छितो की या उसंतवाणीमधला असा पण एक खूप मोठा भाग आहे की ज्याचा कुठल्याही राजकीय पक्षाचा काही संबंध नाही. जे सण समारंभ असतात, जसं आता नवरात्र होतं, दसरा, नवरात्र, घटस्थापना, या सगळ्या निमित्ताने, किंवा रामनवमी, किंवा 22 जानेवारीला जेव्हा रामललाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये करण्यात आली, तो प्रसंग, भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झाल्याच्या नंतर तेव्हा लिहिलेली उसंतवाणी, असे कितीतरी विषय आहेत. किंवा निसर्गाचं जे वर्णन असतं, होळी असो, रंगपंचमी असो, वेगवेगळे सण समारंभ असो, ह्या सगळ्याच्या निमित्तानं लिहिल्या गेलेली जी उसंतवाणी आहे ती वेगळी आहे. त्याच्यामुळे हा जो कोणाचा गैरसमज आहे की फक्त राजकीय आहे, फक्त त्याचा मोठा भाग राजकीय आहे ही गोष्ट खरी आहे. म्हणलं ना, जसं रोजचं व्यंगचित्र असतं त्या पद्धतीनं ती उसंतवाणी असते. काही जणांना शंका येते किंवा विचारतात, मेसेजही करतात, एक तर प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटी उसंतवाणी नसते, सगळ्याच घटनांवरती काही उसंतवाणी लिहिल्या जात नाही. किंवा दुसरं, त्यावेळेस सणावरती जी उसंतवाणी केलेली असेल आणि विषय दुसरा असेल तर त्याचा व्हिडिओ केला जातो, म्हणून खाली उसंतवाणी नसते. दुसरी एक त्याच्यातली गोष्ट अशी की रचनेच्या बाबतीमध्ये जेव्हा सगळे असं विचारतात, काहींनी उपहासपूर्वक हे रचना सगळ्या हे बामणी कावा कसा आहे असं सांगितलेलं होतं. ही पण एक चर्चा झालेली आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की ह्या अभंगाची रचना कशी असावी आणि काय असावी याच्या संदर्भामध्ये संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी ही आचारसंहिता घालून दिलेली आहे. 7 चरण, 7 त्याचे कडवे कसे असावेत, 3 चरण, पहिला प्रत्येक चरण हा 6 अक्षरांचा आणि शेवटचा 4 अक्षराचा, असं 22 अक्षराचं एक कडवं असतं. 6, 6, 6 असे 3 चरण असतात आणि शेवटचं जे चरण असतं ते 4 अक्षराचं असतं. ह्याच्यामध्ये यमक, एकानं तर फार गंमत केली म्हणून मी आवर्जून तुम्हाला सांगतो. माझी उसंतवाणी पाहून त्या ज्या वाचक भगिनी होत्या त्यांनी मला उलटं काही वेळानंतर उत्तर असं पाठवलं की तुम्हाला यमक नीट कळत नाहीत, म्हणून मी तुमची उसंतवाणी दुरुस्त करून पाठवत आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की ओळीच्या शेवटी यमक यायला पाहिजे, इथं अलीकडं आलेलं आहे ते. आता त्यांना अभंगाची रचनाच माहीत नाही, त्याला मी काय करू. मग मी त्यांना तुकाराम महाराजांचा एक अभंग पाठवला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती,
आणि त्यांना म्हणलं की हाही अभंग तुमच्या म्हणण्याप्रमाणे चुकलेला आहे, दुरुस्त करून द्या. मग त्यांच्या थोडीशी त्यांची चूक लक्षात आली काय आहेत. आणि मग त्यांनी जेव्हा मला फोन करून विचारला तेव्हा मी त्यांना सांगितलं की अहो तुम्ही समजताय तसे यमकांची रचना इतर कवितेमध्ये असते. अभंगांमध्ये पहिला चरण, दुसरा चरण, दुसरा आणि तिसरा चरण ह्याच्यामध्ये यमक असतं आणि चौथा जो चरण असतो तो 4 अक्षराचा, तो मोकळा असतो, त्याला यमक नसतं. उदाहरणार्थ आजची जी 1300वी उसंतवाणी आहे, 1300 अभंग चालली लेखणी. आता 1300 अभंग 6 अक्षरांचा एक तुकडा आहे, एक चरण आहे. चालली लेखणी 6 अक्षर, पुन्हा नाथांच्या चरणी अर्पितोही. चालली लेखणी आणि नाथांच्या चरणी असं यमक आलेलं आहे. आणि मग शेवटचे अर्पितोही 4 अक्षर आलेले. हे सगळं मिळून झालं एक कडवं. किंवा नाथ भागवत, नाथ महाराजांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे, एकनाथी भागवत असं आपण त्याला भोली भाषेमध्ये म्हणतो. नाथ भागवत ओविनी भारूड अजून गारुड लोकांवर. आता भारूडशी यमक गारुडचं जुळतं आहे. नाथ भागवत ओविनी भारूड अजून गारुड लोकांवरी. उघड ग दार मारलीजी हाक. दार उघड बये दार उघड, जे नाथांनी लिहिलेलं आहे. उघड ग दार मारलीजी हाक अजूनही धाक तिचा आहे. धाक म्हणजे हाक आणि धाक असं जुळलेले नंतर 4 अक्षर अशा पद्धतीचे आहे. शेवटी ती वाचून दाखवतो मी तुम्हाला पूर्ण उसंतवाणी. तिसरी एक गोष्ट अशी आहे की बऱ्याच जणांच्या हे लक्षात येत नाही की अभंग ओवी असं काहीतरी म्हणलं तरी ते धार्मिक आहे म्हणून ते सोडून दिल्या जातं. प्रत्यक्षामध्ये ही ओवी जात्यावरची जी ओवी आहे, बाया बापड्यांनी शेकडो वर्षांपासून दळण दळत असताना ज्या पद्धतीची रचना त्यांना सुचली आणि त्याची जी स्वाभाविक अशी सगळी लय आहे, त्याच्यातून ज्ञानेश्वर महाराजांनी 3.5 चरणाची आणि एकनाथ महाराजांनी 4 पूर्ण चरणाची ओवी वापरली. ह्याचाच अजून एक थोडासा पुढचा मुक्त भाग म्हणजे अभंग आहे. ओवीमध्ये 4 चरण असतात. याच्यासारखेच आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदा नाही. 3ही चरणामध्ये यमक आलेले, शेवटचा फक्त छोटा तुकडा आलेला आहे. या अभंगांमध्ये तीच रचना आहे, फक्त 3ही चरणामध्ये यमक यावं ही त्याच्यातल्या त्यात जी थोडीशी अवघड असलेली आट होती ती पण काढून टाकली आणि यमक फक्त 2 चरणामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे ओवी आणि अभंग मध्ये थोडासा फक्त फरक आहे. आता ह्याच अभंगाला हा काही असा पूर्णपणे बांधीव प्रकारे असं नाही. जरी मी बांधीव पद्धतीनं नंतर लिहिलं, नामदेव महाराजांनी जरी व्याख्या केली तरी तुकाराम महाराजांनी मुक्तपणे याची थोडीशी अजून त्याला बांधणी त्याची वेगळ्या पद्धतीनं केलेली आहे. बऱ्याच अभंगांमध्ये तुम्हाला असं ते आढळून येतं. ही रचना वापरायचं कारण असं आहे की तेव्हा संतांनी लोकप्रबोधनासाठी म्हणून हे माध्यम वापरले, हे लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक आणि बहिष्कृत भारत हे जेव्हा नियतकालिका सुरू केले तेव्हा सगळं संत वाङ्मय मागून घेतलं. त्यांच्या सहकार्याने त्यांना विचारलं की आपण ज्याच्यावरती टीका करतोय, आपण त्या सगळ्या हिंदू धर्माला नाकारतो आहोत, आपण धर्मांतर करायचं ठरवलेलं आहे, म्हणजे अजून झालेलं नव्हतं, चालू होता विचार तेव्हाची. मग तुम्ही हे कशासाठी मागून घेतात सगळं संत साहित्य? बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर मोठं विलक्षण आहे. निरक्षर असलेल्या या समाजामध्ये शेकडो वर्षांपासून त्यांच्यापर्यंत जर पोहोचवायचं असेल तर संतांनी जी भाषा वापरली ते फार महत्त्वाचं आहे. आणि मला तशी भाषा वापरायची आहे, कारण की मला ज्या वर्गाला संबोधित करायचे तो तर पूर्णपणे अशिक्षित आहे. म्हणजे संत वाङ्मयातला हा जो भाग आहे अभंग ओवीचा वापर करायचा, जेणेकरून आपल्याला ज्यांना ऐकवायचं आहे त्यांच्याशी थेट संवाद साधता येऊ शकेल आणि मौखिक परंपरा सगळी ती होती. म्हणजे प्रबोधनासाठी म्हणून हे वापरलं गेलेलं आहे. मी जेव्हा चालू घडामोडीवरती गेल्या 1300 दिवसांपासून भाष्य करतो आहे, त्याच्यामध्ये संवाद साधण्यासाठी म्हणून प्रबोधन हा खूप मोठा शब्द आहे, तो मोठ्या लोकांनी वापरावा, माझ्यासारख्याची ती काही पात्रता नाही. पण मला काही चालू घडामोडींच्या संदर्भामध्ये जे काही वाटलेलं आहे ते लोकांच्या समोर मांडायचं असेल तर अभंग नावाची ही जी रचना आहे, जी एक 800 वर्षांपासून थेट लोकांपर्यंत पोहोचते, हा पुरावा नामदेव महाराज सगळ्यात ज्येष्ठ संत त्यांच्यापासून ते निळोबा रायांपर्यंत जवळपास 600 वर्षांची दीर्घ अशी परंपरा आहे की हे अभंग रचले संतांनी आणि ते लोकांपर्यंत पोहोचवले. त्याच्यामुळं ही सगळी रचना मी अभंगाच्या ह्याच्यामध्ये करतो आहे. 1300वी उसंतवाणी जी एकनाथ महाराजांच्या चरणी अर्पण केली. 1300 अभंग चालली लेखणी नाथांच्या चरणी अर्पितोही. नाथ भागवत ओविनी भारूड अजून गारुड लोकांवरी. उघड ग दार मारली जी हाक अजूनही धाक तिचा आहे.
ज्ञानेश्वरी केली मूळ प्रतसिद्ध करून या शुद्ध दिली हाती. दत्त सुफी यांना जोडले पंथाशी बोलले संतांशी ज्येष्ठ साऱ्या. नाथे दाखविला मार्ग तो शांतीचा समाज क्रांतीचा तोची खरा. कांत जोडी हात विनवी नाथांना तेज दे शब्दांना सामाजिक तेज दे शब्दांना सामाजिक. आध्यात्मिक तर काही सांगायचं आहेच, त्याच्यात काही वाद नाही, त्याला धार्मिक चौकट तर आहेच. पण नाथांनी ज्या पद्धतीने भारुडं रचली किंवा दार उघड बये दार उघड मधून ज्या पद्धतीने त्या सगळ्या चौकटीतून बाहेर पडून एक सामाजिक संदेश दिला, तो मोठा विलक्षण आणि महत्वाचा आहे. अजून एक फार मोठी गोष्ट म्हणजे नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची प्रत, तेव्हा ज्या हस्तलिखित पोथ्या त्यांच्या आजूबाजूला होत्या तशा शेकडो पोथ्या गोळा केल्या, त्यांचा अभ्यास करून विशुद्ध अशी प्रत ज्ञानेश्वरीची सिद्ध करून दाखवली. म्हणजे आपण जी ज्ञानेश्वरी वाचतोय ती एकनाथ महाराजांनी नीट व्यवस्थित शुद्ध केलेली, संपादित केली असं म्हणण्याच्या पेक्षा त्याच्यातलं सगळं बाकीचे सगळे पाठभेद वगैरे काढून टाकलेली अशी प्रत आहे. ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीला जाऊन त्या पूर्ण झाडीमध्ये लपून गेलेली, ओळखू न येणारी समाधी शोधून सगळं ते साफसूफ केलं. म्हणजे ही केवळ फक्त समाधी साफसूफ केली असं नाही, ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली असं नाही. एकनाथ महाराजांनी भागवत जी संस्कृतमध्येच होतं, दुसऱ्या कुठल्याच भाषेमध्ये आलेलं नव्हतं. पहिल्यांदा प्रादेशिक भाषेमध्ये भागवत लिहिलं गेलं ते म्हणजे एकनाथी भागवत. दुसऱ्या कुठल्याही भारतीय भाषेमध्ये तोपर्यंत भागवत आलेलं नव्हतं. आणि अशा पद्धतीने माझा मराठाची बोलू कौतुके, हे जे भाषेच्या संदर्भातलं, आता आपण अभिजात भाषा ज्याला मिळाली म्हणून आपण आनंद व्यक्त करतोय, ह्याच्यातलं पहिलं ठोस पाऊल जे उचलले ते नाथांनी. तुम्ही फक्त संस्कृतमध्ये म्हणता, मी माझ्या भाषेमध्ये सुद्धा हा ग्रंथ लिहून दाखवेल आणि तो तितक्याच गोडीचा असेल. हे जे काम आहे नाथ महाराजांचं, त्यांनी आपल्या भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याच्यासाठी आपल्या भाषेमध्ये सिद्ध झालेला आधीचा एक ग्रंथ ज्ञानेश्वरीसारखा शुद्ध करून दाखवणे, प्रत्यक्ष माऊलींची समाधी शोधून त्या ठिकाणी एक फार चांगलं असं वातावरण तयार करणे, साफसफाई सगळं होऊन नंतर मग ते जे ज्ञानेश्वर समाधी मंदिर आहे ते खूप उशिरा उभं राहिलेलं आहे. ही जी सगळी कामं एकनाथ महाराजांनी केली, या सगळ्या त्यांच्या कामाच्या स्मरणार्थ म्हणून 13वी उसंतवाणी नाथ महाराजांना अर्पण केली. आपण सर्वांनी गेल्या 1300 दिवस सोशल मीडिया, समाज माध्यमातून हे तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर फार मोठ्या प्रमाणात त्याचा प्रचार प्रसार केला. हे सगळ्यांसाठी मुक्तपणे उपलब्ध आहे आणि त्याच्यातून त्याची काय म्हणता येईल त्याला प्रसिद्धी दूर दूरपर्यंत गेली. अगदी परदेशातून सुद्धा जेव्हा मला त्याच्यावरती प्रतिक्रिया येतात लोक, तेव्हा कळवतात, तेव्हा लक्षात येतं की तुमच्यासारख्यांची ताकद. म्हणून आम्ही नेहमीच असं म्हणत आलेलो आहोत, सोशल मीडिया, समाज माध्यमे, तिच्या सगळ्या नाड्या तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही जे आवडलं ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवता, ना आवडलं त्याला तुम्ही बघत नाहीत, त्याच्यामुळे आपोआपच ते मागं पडतं. तुम्हा सर्व वाचकांचे मनपूर्वक धन्यवाद. ही अशीच वाटचाल पुढे चालू राहण्यासाठी तुमच्या या सगळ्या पाठिंब्याचं बळ आवश्यक आहे, ते तुम्ही द्याल ह्याची खात्री. समाज माध्यमाचा जो वापर आम्ही अॅनलायझर लोकनीती, अॅनलायझर न्यूज म्हणजे अॅनलायझर परिवारच करतो आहे, ते नाथांचं ब्रीद आहे की आपल्याला हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्याच्यासाठी मध्ये कुठलाही अडथळा नसलेलं असं एक माध्यम आपण निवडूयात की जे हे यूट्यूब चॅनल, सोशल मीडिया आहे. सगळ्यांना परत एकदा मनपूर्वक धन्यवाद.